जय बाळा मित्रांनो, आता तुम्हाला माहिती आहे सांगोला नगरपालिकेचे इलेक्शन लागले. आता आले बघा भाजपच्या 11 नंबर वार्डात. बघू शकताय गर्दी भयंकर दिसते. कमळ दिसतोय, किटली दिसत्या, हेलिकॉप्टर बी दिसतंय, इकडे रणगाडा दिसतोय. काय बाणगड नेमकं मला बी कळू द्या जरा. प्रभाग क्रमांक 11 मध्ये आता तुम्ही आला. आम्ही इथं प्रचाराची आमची रॅली सुरू आहे. सांगोला नगरपालिका नगराध्यक्षाचे उमेदवार कमळ चिन्हावर आदरणीय मारुतीबाबा बनकर साहेबांना उमेदवारी भारतीय जनता पार्टीने दिलेली आहे. आणि प्रभाग क्रमांक 11 मध्ये 3 खालच्या उमेदवार अ, ब, क. अ ला माझ्या सुविद्य पत्नी सुजाता चेतनसे केदार सावंत ह्या उमेदवार आहेत. ब ला इंदुमती अशोक चव्हाण ह्या उमेदवार आहेत. आणि क ला उन्मेष लक्ष्मणराव खंडागळे हे उमेदवार आहेत. तर जवळजवळ आमचा हा प्रभाग 4000 मतदानाचा असल्यावर सांगोला शहरातील सगळ्यात मोठा प्रभाग आहे. वाड्यामध्ये इकडे अगदी वाडेगावपर्यंत, इकडे कडलासपर्यंत, इकडे वास्तूपर्यंत असे शिव बाउंड्री जवळजवळ खूप मोठा प्रभाग आहे. सातत्याने गेले 5 दिवस झाला आम्ही घर टू घर फिरतोय, तरी अजून प्रभाग संपलेला नाही. आणि आत्ताच मला माहिती मगाशी मिळाली की प्रचाराची मुदत अजून निवडणूक आयोगानं 30 तारखेची पुढे 1 तारखेपर्यंत नेली. ही आनंदाची गोष्ट आहे की आम्ही सगळ्या प्रभागात प्रत्येक मतदारांनी पोहोचू शकू. मतदारांमधून प्रतिसाद खूप चांगला आहे. राज्यात होत असणारी विकास कामं देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात जे राज्यात सरकार सुरू आहे, ज्यात लाडकी बहीण योजनेसारख्या हे योजना असेल, प्रत्येक महिला भगिनी गेली उत्स्फूर्तपणे भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षाला आघाडीला मतदान करण्यासाठी उत्स्फूर्त आहे. प्रत्येकाच्या घरी आम्ही पोहोचतोय, प्रत्येकाची मतं जाणून घेतोय आणि त्या पद्धतीने असा प्रचार करतोय. प्रतिसाद खूप चांगला आहे. सांगोला नगरपालिकेचा नगराध्यक्ष भाजपचा झाल्यानंतर सांगोल्याचा चेहरा मोहरा बदलून जाईल. पालकमंत्री जयाभाऊ गोरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे निवडणूक लढवतोय. आणि गोरे भाऊंचाही सांगोल्यासाठी आतापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे नुसतं भाऊ पालकमंत्री झाल्यानंतर सांगोल्याला जवळजवळ 40 कोटीचा डीपीडीसीचा निधी भाऊ इथे दिला. बेस्ट. सांगोल्याचा विकास हा चारो बाजूने सुरू आहे आणि सांगोला शहराचा विकास आता 4ही बाजूने होईल. आणि या प्रभागातील उमेदवारी सगळे वेल क्वालिफाईड आणि सक्षम आहेत. त्यामुळे प्रभागातील अडीअडचणी ते उमेदवारी सगळीकडे फिरतायत, त्यांच्याकडे जाणून घेत आहेत, नोंदवून घेत आहेत की जेव्हा सत्ता येईल त्यावेळेस त्याला ते प्राधान्याने विचार करतात. बेस्ट. बरं, हे एवढं ही काय दिसतं हेलिकॉप्टर आहे एवढं, यांचं कसं कसं जरा मला कळू द्या. यांचं जरा काय भानगडायची कशी कशी. सुजाता चेतनसिंह केदार सावंत ज्या उमेदवार आहेत त्यांचं चिन्ह पांगुळ गाडा. बर. म्हणजे जे लहान मुलाला ज्यांना चालता येत नाही हा त्याला जे शिकवायसाठी गाडा असतो. हा की सध्या आपल्या सांगोला नगरपालिकेची परिस्थिती अशी झाली हा. की नगरपालिका पांगळी झालेली आहे. बेस्ट. हा त्यामुळे नगरपालिकेला नीट चालायला शिकवायसाठी त्यांनी ते पांगुळ गाड्याचं चिन्ह योगायोगानं त्यांना मिळालंय. बर. आणि नगरपालिकेचा विकास इंदुमती म्हणजे ह्यांना चव्हाणांना हेलिकॉप्टरचं चिन्ह मिळालंय. बर. येता येईल का? जेणेकरून सांगोला नगरपालिकेचा असा काय विकास होईल सांगोल्याचा नगराध्यक्ष भाजपचा झाल्यानंतर की सांगोल्यातल्या कुठल्याही कामा करण्यासाठी बाहेरचे उद्योगपती वगैरे हेलिकॉप्टरने येतील. लोहा. बर. आणि आता दुसरे जे उमेदवार आहेत आमचे उन्मेष खंडागळे, त्यांचं चिन्ह किटली की या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हो, की ज्यांची बेस्ट. समाजामध्ये विरोधक चेष्टा करतात, एक चहा विकणारा देशाचा पंतप्रधान बनला. बरोबर. त्यामुळे त्यांनी त्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून किटली चिन्ह त्याला मिळालेलं आहे. बेस्ट. म्हणजे त्यांचं ते भाग्य आहे. अशा पद्धतीने हा प्रचार सुरू आहे आमचा बेस्ट. आणि आम्हाला प्रतिसाद खूप चांगला आहे. बेस्ट बेस्ट. चांगला किटली घेतली, चांगलं झालं. पुढल्या वारीनं नामदेव गारगेला पत्रकार झाला, पुढल्या वारी नामदेव गारगेला एखादं चिन्ह घ्या म्हणजे बाद झाला आम्हाला. 100% नामदेव. हा, नामदेव गारगेला झाला पत्रकार झाला. जरा काय की जरा 2 शब्द तुम्ही बोला, कसं कसं वाटतं जरा सांगूया वातावरण जरा. सांगोल्याचं वातावरण चांगलं आहे, प्रतिसाद खूप चांगला आहे. अडीअडचणी येत आहेत, त्या सोडवायचा 100% प्रयत्न करू. आता सांगा डॉक्टर साहेब जरा माहिती कसं कसं काय झाला. नमस्कार. मी नमस्कार. डॉक्टर परेश खंडागळे, खंडागळे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कडलास रोड, सांगोला. प्रभाग क्रमांक 11 मधून सुजाता चेतनसिंह केदार यांचे चिन्ह आहे पांगुळगाडा. चव्हाण इंदुमती यांचं चिन्ह आहे हेलिकॉप्टर. खंडागळे उमेश लक्ष्मणराव यांचं चिन्ह आहे चहाची किटली. व नगराध्यक्षपदाचे उमेदवार मारुतीबाबा बनकर यांचे चिन्ह आहे कमळ. तरी आपण या 4 चिन्हासमोरील बटन दाबून या उमेदवारांना मतदान रूपी आशीर्वाद देऊन प्रचंड मताने विजय करावे ही विनंती. धन्यवाद. प्रभागात फिरताना लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. लोक 100% आम्ही 3 उमेदवार व कमळाच्या चिन्हाचे मारुतीबाबा बनकर यांना विजयी करतील 100%. तुमचं नाव सांगितलं मला. माझं नाव उन्मेष लक्ष्मणराव खंडागळे. तुमचं चिन्ह काय सांगितलं मला. चहाची किटली. चहाची किटली. हा तसं सांगाय राव सगळं. मी विचारायचं म्हटलं कसं करायचं. इकडे काकी द्या, काकीने विचारा जरा सांगा जरा नाव तुमचं बी. चव्हाण. माझं चिन्ह आहे हेलिकॉप्टर. एवढंच बोलू शकतो.
जास्त काकेशनी बोलायचं नाही चालतंय. बरं आता साहेबांनी आता विचारूया. साहेब आता एवढी सगळी बोलली आहे, आता मला सांगा जरा, रात्री मी बघितलं तुमचं मुलाखत ही सगळ्या ऐकल्या, आता लोकांनी जर हे केलं निवडून दिलं तर कसे कसे लोकांचा विकास करायचा जरा मला 2 शब्द अजून सांगा जरा, मला बरं वाटतंय. रात्री मी ऐकलं टीव्हीला. लोकांचा विकास म्हणण्यापेक्षा सांगोला नगरपालिका क्षेत्रातील प्रत्येक जनतेचा विकास म्हणजे सगळ्या मूलभूत सुविधा काय लागतात, पिण्याचं पाणी, लाईटची सुविधा, रस्त्याची सुविधा, ड्रेनेजची व्यवस्था. आता सांगोला नगरपालिकेमध्ये भुयारी गटरचं काम सुरू आहे, त्यामुळे रस्ते सगळे उखडलेले आहेत. तर आम्ही पहिल्यांदा सत्ता आली की रस्ते पहिल्यांदा चांगले करायला प्राधान्य देऊ. आणि वाडी वस्तीवरती जे आता फिरतोय आम्ही सातत्यानं, ते एक लक्षात येते की त्या माणसांची एक तक्रार आहे की त्यांना टॅक्सेशन दुपटीच आहे. त्यामध्ये वाडी वस्तीवरच्या लोकांना तितक्या सेवा सुविधा नगरपालिकेच्या मिळत नाहीत किंवा दिल्या जात नाहीत. हे खरं आहे, कारण का तर तिथं काही ड्रेनेजची तितकी आवश्यकता लागत नाही, रस्त्याचीच फक्त आवश्यकता लागते. स्ट्रीट लाईट सगळ्या ठिकाणी सगळीपर्यंत पोहोचलेल्या नाहीत. अशा सेवा सुविधा नसल्यामुळे आम्ही नगरपालिकेत सत्ता आल्यानंतर असे काय भाग निवडून त्या भागातील जनतेला कमीत कमी टॅक्समध्ये कसं बसेल ह्याची व्यवस्था करणार आहे. आणि ह्या माझ्या प्रभागाचा दुसरा सगळ्यात मोठा विषय कचरा कुंडीचा. बेस्ट. कचरा कुंडीच्या आजूबाजूच्या माणसांना त्याचा खूप त्रास होत आहे. कंटिन्युअस कचरा दळत असतो आजूबाजूच्या माणसांमध्ये कायम जर गेला तर आपले एखादी धुराचं साम्राज्य आहे तिथं, घाणीचं साम्राज्य आहे, माशांचं साम्राज्य आहे. त्यामुळं ही कचरा कुंडी पहिलं शहराच्या बाहेर वाटायची, पण आता शहरात आजूबाजूला सगळं तिथं डेव्हलपमेंट झाल्यामुळं आम्ही सत्ता आल्यानंतर लवकरात लवकर कचरा कुंडी ही बाहेर काढून इथल्या माणसांना दिलासा देऊन त्या भागातल्या परिसरातल्या माणसांचा श्वास मोकळा करायचा प्रयत्न करणार मग आता आहे. किती दिवस तुम्ही हिंडताय आता? आम्ही गेले सातत्यानं 5 दिवस झालं प्रभागामध्ये. लोकांचा कसा प्रतिसाद जरा सांगा मला. खूप चांगला प्रतिसाद आहे लोकांचा. लोक आवर्जून आम्ही येतोय म्हणल्यानंतर यायच्या वेळेस स्वतः लोक वाट बघत थांबतायत. बेस्ट. इतका चांगला प्रतिसाद आम्हाला लोकांमध्ये मिळतो. बेस्ट, धन्यवाद. कसं कसं आहे वातावरण जरा सांगा तुम्ही बी. सांगोला शहरामध्ये या देशामध्ये नरेंद्र मोदीजींचं सरकार आहे, राज्यामध्ये देवेंद्रजीचं सरकार आहे आणि दोन्हीकडे भाजपचं सरकार असल्यामुळं या तालुक्यातल्या या शहरातल्या प्रत्येक घरामध्ये भारतीय जनता पार्टीचा फायदा झालेला आहे. आज लाडक्या बहिणीचे पैसे 1,500 कुणामुळे मिळतात? कमळामुळे मिळतात. शेतकऱ्यांना नमो किसान सन्मान योजनेतनं 2,000 रुपये कुणाला मिळतात? कमळामुळे मिळतात. प्रत्येक वाडी वस्तीवरती आणि शहरातल्या गल्लीत जावा, पंतप्रधान आवास योजनेतून घरकुलं जी लोक गरीब पत्र्यात कोपट्यात राहत होती त्यांना आता स्लॅबची घरं कुणी दिली? नरेंद्रजी मोदींनी दिली. या शहराला जल जीवन योजनेतनं पाणी कुणी दिलं? नरेंद्रजी मोदींनी दिलं. अशा प्रकारे प्रत्येक कुटुंबामध्ये कमळाचा फायदा झालेला आहे. प्रत्येक कुटुंबाला भारतीय जनता पार्टीमुळे फायदा झालेला आहे. त्यामुळे या सांगोला तालुक्यामुळे भाजप शिवाय पर्याय नाही आणि संपूर्ण जिल्हा सुद्धा भाजपमय झाल्याशिवाय राहणार नाही. बेस्ट. जरा नाव सांगितलं ना तुमचं. मी डॉक्टर विजय बाबर, भाजपचा जिल्हा सचिव म्हणून काम करतो. सध्या प्रभारी म्हणून सांगोल्यासाठी आहे. हा, लोकांनी म्हणला एवढं दिलं, घरकुलं दिली, निधी दिली, एवढं दिली म्हणला. तर उद्या जर निवडून आला, मला राहायला स्वतःला घर नाही. बोला. तुम्ही प्रत्येकाने ज्यांची घरं राहिलेली आहेत त्यांनी नावं नोंदवायची. हा या सांगोला तालुक्यातला एकही रस्ता राहणार नाही. हा या सांगोल्यामध्ये जे वसाहती आधी अनधिकृत आहेत आणि ज्यांना घरं नाहीत त्यांना सुद्धा जागा आणि वसाहत देण्याचं काम भारतीय जनता पार्टी करणार आहे. या सांगोला तालुक्यात कचरा कुंडीमुळे होणारा त्रास भारतीय जनता पार्टी कमी करणार आहे. आणि या सांगोला तालुक्यातल्या वाड्या वस्त्यावर जी लोक राहतात त्यांना शहराचा टॅक्स लागतो. घरपट्टी ही शहराची लागते. तर आमचं या ठिकाणी नगराध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदा वाड्या वस्त्यावरचं घरपट्टी कमी करण्याचं काम आम्ही करणार आहे. नाही, सांगोलापुरतं करून आम्ही राहायला वाकेला, आम्हाला घर नाही. सांगोलापुरतं सगळ्या तालुक्यात करा. ग्रामीण भागामध्ये सुद्धा सर्व योजना हा, लागू बेस्ट. करण्याचं काम भारतीय जनता पार्टी करणार आहे. धन्यवाद. धन्यवाद. बेस्ट. काय म्हणते मग वातावरण? काय म्हणते? एक नंबर.